लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. अत्यंत धक्कादायक घटना. पैठण आमदार विलासबापू भुमरे यांच्या आदेशाला केराची टोपली. नाथ भक्तांना दादागिरी करत अवैध वाहनतळ कर वसुली चालूच. बातमी पैठण येथून. याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की ऐतिहासिक वास्तू पैठणीतील शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी तथा दशक्रियासाठी आलेल्या तमाम जिल्ह्याबाहेरील तालुका खेड्यापाड्यातील वारकरी संप्रदायातील भाविक भक्त विदेशी पर्यटकांना खंडोबा मंदिर परिसर वाहनतळात पार्किंगच्या नावाने बनावट पावत्या देऊन दादागिरी करत पैसे उकळल्याने त्यांना संताप व्यक्त होत आहे. ही बाब पैठण तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार विकास महर्षी आमदार विलासबापू भुमरे यांना कळल्याने त्यांनी नाथषष्ठी पार्श्वभूमीवर नाथ मंदिरामध्ये विशिष्ट आढावा बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा करून सध्या सुरू असलेल्या अनधिकृत वाहनतळावर कारवाई करून हे अवैध वाहनतळ कर वसुली बंद करण्यात यावे असे संबंधित नगरपालिका प्रशासनाच्या अधिकारी पोलीस प्रशासनाला सांगूनही या गंभीर विषयावर कोणाचेही लक्ष नाही असे स्पष्ट दिसत आहे. काही आडदंड प्रवृत्तीच्या लोकांनी श्री दौलेश्वर मंदिर ट्रस्ट पैठण, संत एकनाथ वाहनतळ, संत एकनाथ मल्टी सर्व्हिसेस या नावाने बनावट पावती तयार करून श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधी दर्शनासाठी दूरवरून आलेल्या वारकरी संप्रदायातील भाविक भक्त पर्यटकांना तसेच दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पैठणच्या गोदाकाठी मृतकांची दशक्रिया विधी करण्यासाठी असंख्य दुःखित पीडित पैठण शहरात येतात. परंतु दादागिरी करत खुलेआम जबरदस्तीने त्यांच्याकडून रस्त्यात गाड्या अडवून पार्किंगसाठी पैसे उकळले जात आहे. प्रत्येक वाहनाकरिता किमान 50 रुपये दराप्रमाणे कर वसुली केली जाते. श्री संत एकनाथ षष्ठी जवळ येते तशी भाविकांची प्रचंड गर्दी पैठण येथे होत असते. साधारणतः रोजच्या 200 ते 250 लहान मोठ्या खासगी शासकीय बसेस व कार वाहनांमध्ये नाथांच्या चरणी भाविक नतमस्तक होण्यासाठी येतात. मग पैशांच्या तुलनेत दररोज 10,000 ते 12,000 रुपयांची उलाढाल या पार्किंगच्या नावाने होत आहे. या बेकायदेशीर चालू असलेल्या पार्किंगच्या नावाने लुटण्याचा नाथभक्त भाविकांना दादागिरी करत अवैध वाहनतळ कर वसुलीचा धंदा बंद करण्यात यावा अशी सर्व वारकरी संप्रदायातील भाविक भक्त भाविकांची मागणी आहे असे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजच्या पैठण प्रतिनिधींशी बोलताना जालना येथील आलेल्या उच्च शिक्षक भाविकाने स्पष्टपणे भूमिका मांडली. त्यांच्यावर झालेल्या 15 दिवसांपूर्वी जिल्हा परिषद शाळेची सहल घेऊन आले तेव्हा अशीच पार्किंगच्या नावाने पैठण वाहनतळात लूटमार करण्यात आली. तो प्रसंग सांगून पैठणच्या आमदारांना आणि प्रशासनाला पैठण वाहनतळात खुलेआम होत असणाऱ्या पार्किंगच्या नावाने लूटमार बंद करण्यासाठी कळकळीने विनंती केली. या बाबतीत सखोल चौकशी व पाहणी केली असता त्या ठिकाणी काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी अधिक पैसे कमावण्याच्या उद्देशाने ही अवैधरित्या वाहनतळ पार्किंग सुरू केली असून हाताखाली 2 ते 3 कामगार ठेवले आहेत. श्री संत एकनाथांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येणाऱ्या भाविकांची अशीच जर वाहनतळात पार्किंगच्या नावाखाली लूटमार होत असेल तर यापुढे पैठणमध्ये भाविक भक्त कमी प्रमाणात येतील आणि यात्रा उत्सव संपुष्टात येईल. ह्या सामान्य जनतेचे शोषण करून नफा घेणाऱ्या लूटमार अर्थव्यवस्थेवर कारवाई कोण करणार अशी पैठण येथील नागरिकांमध्ये विशेष करून चर्चा सुरू झाली आहे. नमस्कार, मी आज या ठिकाणी 22 फेब्रुवारी जालन्यावरून या ठिकाणी पैठण या ठिकाणी नाथ महाराजांच्या दर्शनासाठी कुटुंबासोबत आलो असता या ठिकाणी नाथ महाराजांचं वाहनतळावर ही 50 रुपयांची पावती आम्हाला मिळाली. याच्याही पूर्वी मी 15 दिवसापूर्वी आमच्या शाळेची जिल्हा परिषदची सहल या ठिकाणी घेऊन आलो. त्यावेळेस आमच्या एसटीला महामंडळची एसटी असताना आणि शैक्षणिक सहल असतानासुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावतीचा भुर्दंड हा त्या विद्यार्थ्यांना लेकरांना भोगावा लागतो आहे. ही तर वैयक्तिक पार्किंग आहे, परंतु आम्हाला असं वाटतं, आमच्या मते असं वाटतं की ही पार्किंगची सुविधा मोफत या ठिकाणी लोकांना येणाऱ्या भाविक भक्तांना उपलब्ध करून दिली जावी याची नोंद पैठणवासी तसेच पैठणची नगरपालिका त्याच पद्धतीने या ठिकाणी जे कार्यरत असलेले विद्यमान आमदार असतील यांनी सुद्धा याची नोंद घ्यावी अशी त्यांच्या वतीने मी विनंती ग्रामस्थांच्या वतीने करतो. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.